नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. उद्या जी वीकली एक्सपायरी होणार आहे ना, त्यामध्ये निफ्टीच्या इम्पॉर्टंट लेवल काय असू शकतात आणि कुठे शॉर्ट कव्हरिंगचा आपल्याला सहारा मिळून एक चांगली मूवमेंट कॅप्चर करता येऊ शकते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याबद्दल आपण काल काय डिस्कशन केलं होतं. काल क्लिअरली आपली जी लेवल होती ना, ती होती 25,600 च्या वरती, 620 रादर याच्या वरती जर निफ्टी निघते तर आणि तरच आपण बाईंग पोझिशन क्रिएट करणार आहोत. अदरवाईज आपण काय करणार आहोत, एक सेलिंग साईडचा ट्रेड इनिशिएट करणार आहोत. त्यामध्येही खूप मोठे एक्सपेक्टेशन नव्हते, परंतु जे टार्गेट होते ना आपले ते होते 480 आहे. कारण का आपण 520च्या खाली जर विचार करतो किंवा 560च्या खाली विचार करतो तर 480 आहे, 420 आहे आणि त्याच्यानंतर 360 या लेवलसाठी आपण डिस्कशन केलेलं होतं. बरं, खूप वेळा जर तुम्ही रेग्युलर व्हिडिओ पाहत असताना तर एक सिंपल लॉजिक मी कालही एक्सप्लेन केलं तर आज पुन्हा एकदा तेच सांगतो. एक सिंपल लॉजिक असतं मार्केटमध्ये की जर मार्केट साईडवेज राहते किंवा एक साईड पकडते तर तुम्ही त्यामध्ये काय करू शकता. एका रेंजमध्ये जर मार्केट काम करत आहे आणि ओपनिंग नंतर एक साईड पकडते तर तुम्ही कशा पद्धतीने प्लॅनिंग करू शकता. तर पहिल्या 5 मिनिटाच्या किंवा पहिले 15 मिनिटाची जी कॅन्डल आहे, एक 5 मिनिटची कॅन्डलवरती करू शकता किंवा 15 मिनिट हे सेफर साईड राहतं. या कॅन्डलचं जर तुम्ही हाय आणि लो मार्क केला ना तर तुम्हाला एक चांगला ट्रेड मिळू शकतो. मोस्ट ऑफ द टाईम्स, प्रत्येक वेळेस असं होतच असं नाही. मार्केटचा बिहेवियर पाहणंसुद्धा गरजेचं असतं. तर त्यासाठी काय करायचं, हाय आणि लो मार्क करा. जर कॅन्डल छोटी असेल तर तुमचा एल ज्या बाजूला समजा लो ब्रेक झाला तर हायचा तुमचा एल असला पाहिजे. छोटी कॅन्डल, मोठी कॅन्डल असेल तर 50% एल लावा. हे खूप वेळा सांगून झालेलं आहे. त्या पद्धतीने मग तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. मग 1:2, 1:3चं टार्गेट प्लेस करू शकता किंवा ज्या लेवल आहेत त्यावरती तुम्ही फोकस करू शकता. आज काय झालं पहा, पहिली कॅन्डल आणि त्यानंतर हा लो ब्रेक झाल्याच्या नंतर कंटिन्युअस मार्केट खाली जाताना पाहायला मिळालं. पण याच्यामध्ये मार्केट त्या रेंजमध्ये आहे गेले 2-3 दिवस. तुमच्या काय लक्षात आलं असेल की ही जरी मुवमेंट झाली असली ना, पूर्ण इथपर्यंतची मुवमेंट जी आहे तोपर्यंत तुम्हाला ऑप्शनचे प्रीमियम वाढताना पाहायला मिळाले नसतील. इथे 540 ब्रेक झाल्याच्या नंतर एक छोटा स्पाईक आलता बघा. जर तुम्ही ॲट द मनी किंवा इन द मनीचे ट्राय केलं असेल ना तर तुमच्या लक्षात आलं इथे एक स्पाईक आलता, परंतु तो परत कूलडाऊन झालेला होता इथे. पण जेव्हा ही जी मुवमेंट सुरू झाली ना, म्हणजे 480 जी इम्पॉर्टंट आपली लेवल होती ती ब्रेक झाली, त्यावेळेस या 3 कॅन्डलमध्येच तुमचे ऑप्शनचे प्रीमियम स्पाईक झालेले आहेत. आणि अगदी याच लेवलला सकाळी पुट घेतलेलं होतं. अगदी बऱ्यापैकी 60-62चं बाईंग होतं, 62-65च्या आसपास त्याचं बाईंग होतं. 550चा पुट होता. 143 फायनल टार्गेट ठेवलं होतं, जे की 420ला येईल आणि अगदी 420ला ते आलं. त्यानंतर पण ह्या 1-2 कॅन्डलने स्पाईक झाला, तो 180पर्यंत गेला. परंतु तेवढा दूरचा विचार नको. मग कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं म्हणून हे थोडं जास्त समजून सांगण्याचा प्रयत्न आहे. कारण का मार्केट साईडमध्ये दुसरा कोणताही ट्रेड आज दिवसभरामध्ये त्याच्या पाठीमागेही लागलो नाही आणि केलाही नाही, बघितलंही नाही दुसऱ्या ट्रेडकडे. तर आता काय करू शकतो याच्यानंतर आपण उद्या काय करू शकतो. सेम लॉजिक किंवा सेम सिच्युएशन आहे. मार्केट कुठेही गेलेत नाही आहे. थोडंफार कॅपडाऊन जरी निगेटिव्ह क्लोजिंग जरी दिसत असलं ना तरी तिथे जावं आपण 500च्या आसपास फिरतोय. एक डेली कॅन्डल जर पाहिली ना तुम्ही तर तुमच्या काय लक्षात येईल, हे खूप महत्त्वाचं आहे की ज्या पद्धतीने मार्केटने कामकाज केलं होतं आणि त्यानंतर एक ब्रेकआउट आपण चांगला पाहिलं होतं. आता हा जो ब्रेकआउट आहे इथे तुम्ही अगदी परफेक्ट ट्रेंड लाईन जर ड्रॉ केली तर तुमच्या काय लक्षात येईल, या ट्रेंड लाईनला पुन्हा रिटेस्ट करायला मार्केट येते. ब्रेकआउट, रिटेस्ट आणि वरती या पद्धतीचं कामकाज आपल्याला अपेक्षित आहे. आता काय होऊ शकतं, जर ही ट्रेंड लाईन तुमची इथे येते ना तर एकतर मार्केट इथे एक चांगला सपोर्ट घेऊन जी 380, 360 ही जी लेवल आहे ना, 375च्या आसपास लो आहे, तिथे सपोर्ट घेऊन जर मार्केट वरती गेलं आहे, उद्या फ्लॅट किंवा थोडंफार गॅपअप होऊन मार्केटने सस्टेन करून जर एक चांगला ब्रेकआउट घेतला तर मार्केट आहे इथूनच वरती जाऊ शकतं. मग रिटेस्टिंगची आवश्यकता नाही. पण जर थोडं वीक क्लोजिंग किंवा वरती क्लोजिंग होऊन साईडवेज होऊन जर डाऊन साईड जी काही सेटअप बनेल त्याचा डाऊन साईड जर ब्रेकडाऊन दिला तर ही जी ट्रेंड लाईन आहे ना ती टेस्ट करायला येऊ शकते आणि ती लेवल येऊ शकते तुमची 280च्या आसपास. तर मग याच्यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे. उद्या एक्सपायरीमध्ये प्लस मायनस पॉईंट होऊ शकतात. डाऊन साईडचे अपसाईड ओपनच आहे आपल्यासाठी, त्याचा काही विचार करायची गरज नाही आहे की किती वरती जाऊ शकतं. पण डाऊन साईड 280पेक्षा थोडं खाली जाऊ शकतं. याच्यासाठी आपल्याला तयार राहणं गरजेचं आहे. मग आता 5 मिनिटावरती पाहूयात कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकता. आता एक्सपायरी आहे, अगदीच वरती जाण्यापेक्षा इथे लेवल मार्क करा. ती लेवल येऊ शकते तुमची 25,520. कोणत्याही कंडिशनमध्ये जोपर्यंत 25,520 ब्रेक होत नाही, फर्स्ट ट्रेडसाठी सांगतोय, मग ते फ्लॅटने जाऊ द्यात किंवा गॅपअप होऊन थोडं सस्टेन करून जाऊ द्यात किंवा थोडंफार गॅपडाऊन होऊन वरती जाऊ द्यात, तोपर्यंत आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करणार नाही. 520च्या वरती छोटे छोटे लेवल जे आहेत 560 आहे आणि 620 आहे, हे इम्पॉर्टंट लेवल आहे आणि 620च्या वरतीच आपल्याला शॉर्ट कव्हरिंग जे म्हणतोय ना आपण ती पाहायला मिळेल. बऱ्याच जणांना असं वाटेल 25,500 एक राऊंड फिगर लेवल आहे किंवा मिडल लेवल आहे, तर याच्यावरती शॉर्ट कव्हरिंग पाहायला मिळेल. सध्या तरी डेटा ते सांगत नाही आहे, त्याच्यामुळे 600च्या वरतीच आपल्याला जे काही शॉर्ट कव्हरिंगचा ट्रेड आहे ना तो पाहायला मिळेल. जर दुपारी 1:30-2च्या आसपास, लक्षात टायमिंग पण लक्षात ठेवा, 1:30-2च्या आसपास जर मार्केटने 620च्या वरती सस्टेन झालं किंवा अगदी 2:30च्या नंतर सुद्धा, तर तुम्हाला एक 100 पॉईंटची अपसाईड
70 ते 100 पॉईंटच्या अपसाईड अगदी आरामात पाहायला मिळू शकते. मग तुमचं टार्गेट येऊ शकतं 680 ते 720 पर्यंत, 730 पर्यंत आपल्याला निफ्टी जाताना पाहायला मिळू शकते. पण या टायमिंगनंतर जाणं आणि तिथे सस्टेन करणं गरजेचं आहे. दुसरा सिनेरिओ काय बनू शकतो, मार्केट सकाळीच थोडंफार गॅप अप ओपन होईल किंवा थोडंफार वरती जाण्याचा प्रयत्न करून इथे पोहोचेल सकाळी अगदी 10:30च्या आसपास, आणि हा जो ब्रेकआउट आहे तो जर फेल्युअर झाला ना, तर मार्केट पुन्हा इथे ही लेवल टेस्ट करायला ॲटलिस्ट काही नाही तरी म्हटलं 360-380ची जो झोन आहे ना, इथे टेस्ट करायला येऊ शकतं. याच्यासाठी सुद्धा तयार राहायचं. एक्सपायरीला या पद्धतीचं ट्रॅपिंग बऱ्याच वेळा आपल्याला होताना पाहायला मिळेल. पण प्रॉपर एक तर इथे ओपन झाले मार्केट, कंटिन्युअस वरती गेले, कोणताही सेटअप न बनवता कंटिन्युअस वरती जाते आणि हे फेल्युअर करून येते. एक तुम्ही इथे एंट्री करू शकता हा एस एल प्लेस करून, किंवा जिथून मार्केटने सुरुवात केलेली होती ती लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर तुम्ही एंट्री प्लेस करू शकता. आता मार्केट जर फ्लॅट ओपन होऊन खाली चालायला सुरुवात करते ना, तर थोडा वेळ मार्केटला देणं गरजेचं आहे. ती लेवल तुमच्यासाठी असणार आहे 370. जसं 370 म्हणजेच आजचा जो लो आहे तो ब्रेक झाला तर एक डाऊन साईडचा ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता. पण त्याचं तुमचं टार्गेट 320 असू शकतं, 280 असू शकतं. या लेवलवरती खास फोकस ठेवा. जर ही लेवल ब्रेक झाली ना, तर अजून 100 ते 125 पॉईंट आपल्याला खाली मिळतील, कारण का एक्सपायरी आहे. मग त्या फ्लोमध्ये मार्केट खाली जाताना पाहायला मिळू शकतं. मग ते तुमचं टार्गेट तिथून 220 असू शकतं किंवा अगदी 150पर्यंत सुद्धा जाईल. मग मोठा फॉल आपल्याला 280च्या खाली पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पण सध्या 25,400वरती ज्या पद्धतीचा ओपन इंटरेस्ट आहे ना, ते पाहता सोपं राहणार नाही 25,400 ब्रेक होऊन. पण ब्रेक झाल्याच्या नंतर सुद्धा मग एक चांगला ट्रेड प्लॅन होऊ शकतो. म्हणून 25,400 उद्यासाठी इम्पॉर्टंट लेवल असणार आहे. मग याच्या खाली किती वेळ मार्केट ट्रेड करते ना, त्यावरती हे सगळं डिपेंड आहे. म्हणजे अगदीच ओपनिंगला याच्या खाली गेले एकदम इमिजिएट वरती आलं तर त्याचा जास्त इम्पॅक्ट पाहायला मिळणार नाही. परंतु फ्लॅट ओपन थोडंफार गॅप डाऊन होऊन थोडं वेळ सस्टेन करून ब्रेक करतं आहे आणि ते 25,370च्या खाली किंवा ती लेवल ब्रेक होते तिथे सस्टेन करतं ना, तर एक चांगला फॉल आपल्याला एक्सपायरीसाठी पाहायला मिळू शकतो. मग 520 आणि 370 ही जी रेंज आहे एक 125 ते 150 पॉईंटची, याच्यामध्ये शक्यतो साईडवेज राहण्याचा आणि प्रीमियम इरोजन होण्याचा प्रयत्न असू शकतो. हे सकाळी 10-10:30च्या आसपास आपल्याला लक्षात येईल. जर असं होतं आहे तर मग अवॉइड करायचं आहे, हे लक्षात घ्या. मग कालही साईडवेज होतं, आज जरी वन साईडेड मुवमेंट असली तरीही जवळजवळ दुपारपर्यंत तुम्हाला प्रीमियममध्ये काहीही मिळालेलं नाही आहे. हा जो भाग आहे ना, याच्यामध्ये तुमच्या प्रीमियममध्ये तुम्हाला काहीही मिळालेलं नाही आहे. म्हणून दिसत असलं वन साईड तरी तेवढी मुवमेंट आपण मिळालेली नाही आहे. म्हणून आपण काय करायचं आहे, याच्यामध्ये जर राहत असेल प्रीमियम दोन्ही कॉल आणि पुटचे प्रीमियम जर तुम्हाला कमी होताना पाहायला मिळत असतील ना एकाच वेळेस, तर आपल्या लक्षात येतं मग साईडवेज मार्केटसाठी थोडा वेळ बाजूला राहायचं. बायरसाठी, सेलरसाठी मग ती चांगली संधी असू शकते. इम्पॉर्टंट लेवल या दोन आहेत, त्याच्यावरतीच फोकस करायचा आहे. दुसरा जो इंडेक्स आहे बँक निफ्टी. बँक निफ्टीनेही आज एक चांगला फॉल दाखवलेला आहे. वरती आपण काल एक्सपेक्ट केलं की 57,500च्या वरती निघाल्यावरती एक चांगली मुवमेंट येईल. पण काय झालं, ओपन त्याच्या वरती झालं परंतु सस्टेन झालं नाही. आणि सेम लॉजिक इथे सुद्धा 5 मिनिटाच्या कॅन्डलचा लो ब्रेक झाला आणि कंटिन्युअस मार्केट ती डिरेक्शन. पण शेवटच्या अगदी अर्ध्या पाऊण तासामध्ये जी रिकव्हरी आली ना, ती खूप इम्पॉर्टंट आहे. आणि पुन्हा एकदा 57,000 क्लेम करण्याचा प्रयत्न केला. फायनल क्लोजिंग किंवा जे प्रोव्हिजनल क्लोजिंग आहे जरी तुम्हाला थोडंफार खाली पाहायला मिळत असलं तरी हे 57,070 ही जी लेवल आहे जर ब्रेक होताना पाहायला मिळाली तर इथून एक 57,250 हे पहिलं टार्गेट असू शकतं आणि 57,500 हे दुसरं टार्गेट असू शकतं. जर याच्यावरती सस्टेन करताय तर चांगली अपसाईड. मग डाऊन साईड गुडपर्यंत ॲटलिस्ट 56,800 ही जी लेवल आहे ना, तोपर्यंत आपण बाय ऑन डिप्सचा विचार करू शकतो. म्हणजे इथे येऊन पुन्हा वरती जाण्याचा जर प्रयत्न झाला तर मग तुम्ही हा एक डबल बॉटम कन्सिडर करून ट्रेड प्लॅन करा, किंवा इथे काही सेटअप बनत असेल तर 56,800 प्लस 750 ही जी लेवल आहे ती ब्रेक झाली तर मग एक डाऊन साईडचा ट्रेड इनिशिएट होऊ शकतो. त्यामध्ये तुमचं 56,600 हे पहिलं टार्गेट असू शकतं, 56,400 आणि अगदी 56,250पर्यंतचा फॉलसुद्धा आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतो. बाकी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.